नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राज पठारे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण सराव संच 1.4 बघणार आहोत. तर त्यापूर्वी मी सराव संच 1.1 आणि 1.3 या सराव संचावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर ते तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही बघून घ्या. तर मी त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघून घ्या, तर तुम्हाला सराव संच 1.4 समजेल. पहिले ते व्हिडिओ बघून घ्या. एकदम बेसिक पासून व्हिडिओ मी चालू केलेले आहे. एकदम बेसिक पासून व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. तर चला सुरू करूया आजचा सराव संच 1.4. तर यानंतर आपण सराव संच 1.4 मधलं दुसरं गणित बघूया. तर दुसरं गणित काय आहे? 10 भागिले x प्लस वाय प्लस 2 भागिले x मायनस वाय बरोबर 4. दुसरं गणित 15 भागिले x प्लस वाय मायनस 5 भागिले x मायनस वाय बरोबर -2. तर हे कसं सोडवायचं ते बघूया. आपण जी पहिली प्रोसेस केली पहिल्या गणिताला तीच प्रोसेस इथं वापरायची. आपण काय म्हणलो होतो? 1 भागिले x मानलं होतं आपण पहिल्या गणित. आता इथं 1 भागिले x प्लस वाय पहिल्या गणिताचीच प्रोसेस इथे आहे. चल बदलायची फक्त. 1 भागिले x प्लस वाय बरोबर a आणि 1 भागिले x मायनस वाय बरोबर b. चलची आदला बदल करायची फक्त, बाकी काहीच करायचं नाही. तर यानंतर समीकरण काय तयार होतं आपलं? 10a प्लस 2b बरोबर 4. आता हे समीकरण नंबर 1 झालं आपलं तयार. आता आपलं हे समीकरण नंबर 1 तयार झालं. तर या पूर्ण समीकरणाला 2 ने भाग जातो. तर 2 ने संक्षिप्त रूप जात असेल तर देऊन टाकायचं. 2 ने भाग जातो. समीकरण 1 ला 2 ने भागून 10a भागिले 2 प्लस 2b भागिले 2 बरोबर 4 भागिले 2. तर आपलं समीकरण काय तयार होतं? बे एक बे बे पंची 10 5 ए बे एक बे आणि बे एक बे बे दुने 4. तर आपलं समीकरण काय तयार होतं? 5a प्लस b बरोबर 2. आपलं हे समीकरण नंबर 1. आपण याचाच कन्वर्ट याच्यामध्ये केलं. याला फक्त आपण 2 ने भाग दिला. का दिला? जात होता म्हणून दिला. बाकी काही टेन्शन घ्यायचं नाही. का दिला? तर जात होता म्हणून दिला. नसेल जात द्यायचा नाही. आता समीकरण दुसरं 15a मायनस 5b बरोबर -2. समीकरण नंबर 2. आता आपल्याला याचे सामान्य रूपात आले. हे समीकरण पहिलं याचं हे रूप आणि याचं हे सामान्य रूप. याचं हे सामान्य रूप, याचं हे सामान्य रूप. ते काय करायचं? आपल्याला समीकरण 1 आणि 2 मध्ये केलं. या दोन्हींचं कन्वर्ट आपण याच्यामध्ये केलंय. हे दोन्हींचे हे सामान्य रूप आहे. तर आता आपण एक सामायिक समीकरण कसं सोडवतो तसं हे आपल्याला गणित सोडवायचं आहे. ते कसं बघा. आता आपल्याला याचे सहगुणक सारखे नाहीये. चल आहे, चलाचे सहगुणक सारखे नाहीत. आपल्याला चलाचे सहगुणक सारखे करायचे. तर ते कसे? तर आपल्याला याला इथं 15 इथं 5 आहे खाली 15 आहे. तर या समीकरणात आपल्याला 3 ने गुणावं लागेल. आणि इथं b ला सहगुणक नाही. इथं b ला सहगुणक 5 आहे. इथं b ला सहगुणक 5 आहे आणि आपल्याला वरती पण 5 ने गुणणे. आपण a चा करायचा का b चा करायचा? आपण b चा करू. मग समीकरण 1 ला 5 ने गुणू. समीकरण 1 ला 5 ने गुणू. तर समीकरण 1 ला 5 ने गुणलं तर 25a प्लस 5b बरोबर 10. आता हे समीकरण नंबर 3. हे समीकरण नंबर 3. तर आता आपल्याला समीकरण 2 आणि 3 मध्ये काय करायचं ते बघू. आता आपला स्टार्टिंगचा बेस नाही. आपण चिन्हाकडे बघणार. चिन्ह कसे आहे? चिन्ह सारखे असणार तर वजाबाकी करणार. चिन्ह भिन्न असणार तर आपण बेरीज करणार. चिन्ह भिन्न आहे. आपण या समीकरणाची बेरीज करू. 15a आणि 25a 40a. 5b कट होणार कारण सारखे आहे. चिन्ह याची अट काय आहे? चिन्ह भिन्न पाहिजे. चिन्ह भिन्न पण आहे आणि 5b सारखे कट होणार. बरोबर चिन्ह. तर तिथं मायनस आहे. 2 ला मायनस आणि प्लस. मायनस प्लस काय होणार आहे? स्टार्टिंगचे नियम. मायनस प्लस मायनस होणार आहे. 10 तून 2 गेले, उरले 8. मोठ्या संख्येला चिन्ह कशाचं आहे? प्लसचं. म्हणून आपण याला प्लस 8. मग 40a बरोबर 8. आता आपल्याला a ची किंमत काढायची आहे. भाऊ तो आपल्या जागेवर थांब. 8 पण आपल्या जागेवर. आता 40 ह्या साईडला येताना इकडे गुणिले, इकडे येताना भागिले. 40 8 एक 8 8 पंचे 40. मग आपली a ची किंमत आली 1/5. तर आपली a ची किंमत आली 1/5. मग a बरोबर 1/5 ही किंमत
समीकरण आपण एक मध्ये ठेवू कारण की एक सोपं होतं. एक ठेव. तर समीकरण एक काय होतं? समीकरण एक होतं 5a प्लस b बरोबर 2. आपलं समीकरण नंबर 1. आता बाकी आता काहीच नाही करायचं. आता जिथे जिथे a दिसेल तिथे फक्त 1/5 ठेवायचं. या समीकरणामध्ये a कुठे आहे? इथे आहे. मग 5 गुणिले 1/5 प्लस b बरोबर 2. मग 5 1 5, इथं उरला a, इथं उरला 1 प्लस b बरोबर 2. आता काय करणार? आता b आपल्या जागेवर बरोबर चिन्ह आपल्या जागेवर, 2 पण आपल्या जागेवर. एक या साईडला प्लस आहे, या साईडला येताना मायनस होणार. मग b बरोबर 2 - 1. तर उत्तर काय येईल? तर b = 1. तर आपली a ची किंमत आली 1/5 आणि b ची किंमत आली 1. तर आपल्याला आता याच्या पुढे काय? आपल्याला x आणि y ची किंमत काढायची. a ची आणि b ची भेटली. आता आपल्याला x + y आणि x - y ची किंमत काढायची. ती कशी? तर बघा, आपण 1/x + y आपण मांडलं होतं a आणि इकडं 1/x - y आपण मांडलं होतं b. मग 1/x + y बरोबर 1/5 आणि इकडं 1/x - y बरोबर 1. तर आता हे समीकरण कसं? त्याचा आपण तिरकस गुणाकार करू. मग याचं काय उत्तर येईल? x + y बरोबर 5 आणि याचं x - y बरोबर 1. तिरकस गुणाकार करून दोन्ही साइडचा तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार केला, आपल्याला समीकरण भेटलं हे आणि हे. तसं याला समीकरण नंबर 4 नाव देऊ, याला समीकरण नंबर 5 नाव देऊ. आता हे सोडवायचं. तर x आता इथं काय होणार? इथं काय करायचं आपल्याला? या समीकरणांची पहिले चिन्ह बघायचे. चिन्ह कसे आहे? सारखे का भिन्न आहे? चिन्ह भिन्न असलं आपण काय करणार? बेरीज करणार. मग बेरीज x आणि x 2x, y कट होणार. चिन्ह भिन्न आहे, y कट होणार. बरोबर 5 आणि 1 6, x बरोबर 6. इकडे 2 गुणिले या साईडला तरी भागिले झाले. मग x = 3. बेक बे बेत्रिक 6. x बरोबर 3. परंतु विसरायचं नाही. मी विसरलो पण परंतु विसरायचं नाही. परंतु लिहायला विसरायचं नाही. आता x ची आपल्याला किंमत भेटली x + y बरोबर 3. x बरोबर 3. x ची किंमत भेटली 3. आपल्याला आता किंमत काढायची y ची. तर आपण या कोणत्या पण एका समीकरणामध्ये ठेवू. आपण ठेवू समीकरण नंबर 4. मग x = 3. ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. समीकरण 4 लिहून घ्यायचं. x + y बरोबर 5. आता जिथे जिथे x दिसेल तिथे फक्त 3 ठेवायचं. 3 + y बरोबर 5. इथे x आहे, x जागेवर आपण 3 ठेवलं. मग y ची किंमत काढायची. y तो आपल्या जागेवर होता, 5 पण आपल्या जागेवर. हे इकडं प्लस आहे, या साईडला त्यांनी मायनस होईल. मग y बरोबर 5 - 3. मग 5 मधून 3 गेले, y बरोबर 2. तर कसं वाटलं गणित? किती सोपं होतं.